वाशिमच्या मंगरुळपीर इथं संत बिरबलनाथ महाराजांची यात्रा महोत्सव सुरू आहे। 10 दिवस ही यात्रा भरते आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव आपल्यासोबत आहेत। दादा मला सांगा, इथं यात्रा भरते आणि काय महत्त्व आहे यात्रेचं आणि कुठून कुठून इथे भक्त येतात? श्री बिरबलनाथ महाराज यांनी 4/2/1928ला 2-3 महिने अगोदर जाहीर करून आणि तत्कालीन जिल्हाधिकारी आर.एन. बॅनर्जी साहेब यांच्याकडे रीतसर समाधीचा अर्ज केल्यावरून 4/2/1928ला त्यांनी जिवंत संजीवन समाधी घेतली। ते नाथ संप्रदायाचे होते। त्यांनी समाधी घेतल्यानंतर 1929 पासून श्री बिरबलनाथ महाराज यांची यात्रा अविरत भरत आहे। त्यांनी जिवंत संजीवन समाधी घेतली असा बहुतेक हा इथला एकच प्रसंग आहे असं मला तरी वाटते। त्यामुळे यांचा खूप दूरदूर असे भक्त लोक आहेत। या प्रसंगी ते दर्शनासाठी उपस्थित असतात। त्यांची यात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमाची आम्ही आयोजन करत असतो। महाप्रसाद होतो, त्यांचे पालखीची मिरवणूक होते। या निमित्ताने व्यापार करण्यासाठी व्यापारी वर्ग, मनोरंजनाचे आयटम्स, खानप्याचे आयटम्स असे दूरदूरवरून येतात। त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे। यानंतर या संस्थांकडून सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जातात। नेमके कोणते उपक्रम आहेत आणि काय सामाजिक बांधिलकी या यात्रा महोत्सव जोपासले जाते? दादा मला सांगा, इथं अजूनही काही सामाजिक उपक्रम राबवले जातात, कोणते उपक्रम आहेत? इथे सामाजिक उपक्रमामध्ये रक्तदान शिबिर, तसेच वृक्षारोपण, तसेच निराधार गरीब जे व्यक्ती आहेत यांना कपडे दिले जातात, ब्लँकेट दिले जातात, तसेच जेवणसुद्धा दिले जाते। तसेच इथे भव्य खंजरीची स्पर्धासुद्धा आयोजन केली जाते आणि ती 2 दिवस चालते। त्यानिमित्त ते बक्षिसांचे सुद्धा भरपूर प्रमाणात इथे बक्षीस वितरित केले जातात। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजन स्पर्धा असते। सामाजिक जोड देत यात्रा महोत्सवाला नवीन रूप देण्याचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, मंगरुळपीर, वाशिम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।